नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कल्याण पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दादू कोकाटे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी दादू शंकर कोकाटे हे तब्बल 39 वर्षाची सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहेत। या निमित्ताने पंचायत समितीच्या सभागृहात त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित केला होता। यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांनी सपत्नीक त्यांचा सत्कार केला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। सिद्धगड येथे जन्मलेले दादू शंकर कोकाटे यांनी मुरबाड, पालघर आणि कल्याण अशा ठिकाणी शिक्षक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी अशा विविध पदांवर काम केलं। शांत, संयमी, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा आदी गुणांमुळे त्यांना काम करत असताना कधी अडचणी आल्या नाहीत, असे उपस्थित अनेकांनी सांगितले। तसेच अनेक शिक्षक, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पत्रकार संजय कांबळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी कल्याण पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सर्व शिक्षा अभियानचे कर्मचारी उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। मी मुरबाड तालुक्यात कलेक्टर शाळेवर रुजू झालो। त्यावेळेची परिस्थिती एवढी बिकट होती, कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये असं लाईट नव्हती, कम्प्युटर नव्हतं, लॅब नव्हतं, प्रोजेक्टर नव्हतं, काही नव्हतं, लादीसुद्धा नव्हती वर्गांना। तर दर शनिवारी आमच्या शाळेतल्या मुली शेणाने वर्ग सारवायच्या, मुलं पाणी आणि शेण आणून द्यायच्या। इतकी परिस्थिती तेव्हा होती आणि तो काळ म्हणजे एकदम मागासलेपणासारखा, म्हणजे कुठेही प्रगती नव्हती आणि हळूहळू सगळी प्रगती होत गेली। परिचय फक्त 2 दिवसाचा आहे। सांगण्याचा उद्देश आहे या संदर्भातला म्हणण्याचा आहे की कोकाटे सर फक्त ज्या दिवशी मी हजर झालो, बरोबर ना सर, त्या दिवशी फक्त माझ्या स्वागतासाठी आलेले होते आणि परवाच्या दिवशी त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने त्यांचा परिचय करून दिला। काय म्हटलं की मी कोकाटे मॅडमचे मिस्टर, मुद्दा लक्षात घ्या, कारण कोकाटे मॅडम आणि मी सुधाकर पालीला गटविकास अधिकारी म्हणून काम करत असताना या पर्यवेक्षिका म्हणून होत्या। अतिशय चांगल्या पद्धतीचे होतं, पण आल्याच ते म्हणत होत्या की मी बदलापूरला राहतो, बरोबर ना, माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे वगैरे, आम्ही पण म्हणत होतो त्या पद्धतीने। ते अतिशय शांत आहे आणि मलाही त्या दोन याच्या पद्धतीने किंवा जेव्हा मी त्यांच्या पद्धतीने थोडंसं हे केलं की फक्त मला नमस्कार वगैरे ह्याच्या पद्धतीने, पण त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे ह्याच्यामध्ये। कोकाटे सरांचं जेव्हा माझ्यासमोर 2 दिवसासाठी आले तरी ते अतिशय नम्र होते, त्यांच्या बोलण्यात आत्मीयता होती, दुसऱ्याबद्दल प्रेम होतं आणि अशा पद्धतीचा जेव्हा अधिकारी दुसऱ्याबद्दल काही हे करणार तर तो नेहमीच प्रेम व्यक्त करत असतो। अधिकाऱ्यामध्ये काम करत असताना हायरार्की असते आणि हायरार्कीच्या माध्यमातूनच आपल्याला कामकाज करायचं असतं। तुमच्या लक्षात येत असेल मुद्दा ह्या संदर्भामध्ये की वरिष्ठ हा नेहमी कनिष्ठांना आदेश देत असतो। वरिष्ठ काही बोलले की कनिष्ठ ना कशा पद्धतीने ट्रीट करायचं हे आपल्या स्वभावावरती डिपेंड असतं। त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे, तो प्रेमळपणानेच किंवा याच्या पद्धतीनेच तुमच्याशी ते रिलेट होतात आणि त्याप्रमाणेच ते कामकाज करून घेतात, त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। त्यांची सेवा अतिशय मोठ्या काय म्हणतात त्याला, आपण जर एक वयाचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक वाटतं की आपलं रिटायरमेंटचं वय किती आहे, 58। त्याच्यातून किती वर्ष वजा केल्यानंतर आपण सेवा करतो, 18 वर्ष, बरोबर ना, म्हणजे 40 वर्ष, म्हणजे साधारणतः ते मला 18 वर्ष आणि 10 महिने ह्याच्यामध्ये ते सेवेला लागलेले आहेत। सेवा करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं असल्या कारणानं त्यांना अनुभव आणि त्या अनुभवातून त्यांना आलेला प्रगल्भपणा हा त्यांच्या ह्याच्यातून वळवळ जाणवतोय। मॅक्झिमम कालावधी हा घरी काढायचा, लक्षात आलं मी काय म्हटलं ते। त्याच्यामुळे जो शांत स्वभाव आहे तो तसाच ठेवून त्या आपल्याला कामकाज करणं गरजेचं आहे। घरामध्ये ॲडजस्टमेंट व्हायला लागेल, मॅडम ऑलरेडी पहिल्यांदाच घरी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने दोघांशी चांगल्या पद्धतीचे हे करणं आवश्यक आहे। आणि ह्याच्यामध्ये आत्ता ते तुमचे जे नातेवाईक म्हणाले तशा पद्धतीचं की आत्ता पूर्ण वेळ आपण आपल्या सेवेसाठी दिलेला आहे, आपल्या ह्याच्यासाठी दिलेला आहे, आता आपल्या कुटुंबासाठी द्यायचा आहे।